लेक्चर संपले, सेमिनार हॉलमध्ये गेलेत. म्हणलं गर्दी कशाची, कमोशिका योजना आणि त्याचीच आहे. पार्टिसिपेट मला करायचं होतं, पण काय करणार, फॉर्मच संपले. इकडे नाही, पोरं सरांना सांगत होते की ब्लॉगर आहे म्हणून सर्वे हाय करत होते. तसं KPG कॉलेजमध्ये ना बऱ्याच योजना राबवल्या जातात. वृक्षारोपण योजना पण राबवली गेली. कमोशिका योजनेमध्ये पार्टिसिपेट तर नाही करता आलं, पण म्हटलं डब्बा तरी खाऊन घेऊ. मग गेलो जॉग्राफी डिपार्टमेंटला. सरांनी दिली परमिशन तिथं डब्बा खायची. मग गपची डब्बाच खायचा ना. काही उद्योग सुचायची काही गरज आहे का रुपालीला. बसली तिथं गोळा फिरवत डब्बा वगैरे खाल्ला. मग आम्हाला जायचं होतं आज इगतपुरी महाराष्ट्र बँकेत खातं खोलायला. मग रुपाली आजारी, तुम्ही समजून घ्या बरं का, घासा बसेले. जाता जाता हे पोरं भेटले. हे म्हणे ब्लॉग मध्ये यायचंय ताई. मग त्यांना म्हणलं KPG कॉलेज बद्दल जर काही चांगलं सांगत असेल तरच ब्लॉग मध्ये या. मग म्हणे सांगून ताई. इगतपुरीला जायला निघालो. बाकीच्या पण काही पोरी सोबत होते. इगतपुरीला पोहोचलो. बस स्टॉपचा एक व्हिडिओ घेतला. त्याच्यात आहे ना लालपरीमध्ये जायला ना लय गर्दी होती. मग आहे ना आम्ही ना महाराष्ट्र बँकेकडे जायला निघालो. या छत्रीला कुठं नेलंच नाही पाहिजे बरं का, सारखी उडून जाते. अरे ही कुठं न्यायच्या लायकीचीच नाहीये. लालपरी तर रोजच दिसती, पण आज लालपरीची मोठी बहीण पण दिसली. मग तिला हाय केलं, पण तिने काही उत्तरच दिलं नाही. जाता जाता बुद्ध विहार दिसलं. जायचं तर लय मन होतं, पण आहे ना म्हटलं आता बँकेत जायला उशीर होईल, तिकडून आल्यावर जाऊ. इकडं तिकडं बँक शोधत होतो, कारण आम्हाला माहित नव्हतं महाराष्ट्र बँक कुठं आहे. मग त्याच्यानंतर आहे ना रवीना म्हणली चल मला माहिती, पण तिला बी काही माहित नव्हतं, खोटंच बोलत होती. इकडं तिकडं बघत होते. म्हटलं अरे रुपाली का हसतीये. ह्या पोरी आल्या माग म्हणे ताई म्हणे फोटो काढायचं. मग त्यांच्यासोबत फोटो काढला. बँकेत एंट्री केली, पण काम काही झालं नाही. रुपालीनं जिथं जाते तिथं तिचं लवकर कामच होत नाही. नेमकी काय विषय काय माहिती. मग डायरेक्ट बस स्टॉपवर आलो आणि मग म्हटलं चला आपलं आपलं घरी जाऊ. मग आलो घोटीला.